राष्ट्रवादी कांग्रेस के नेता और पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने नागपुर में पत्रकार परिषद में भाजपा पर जमकर हमला बोला। उन्होंने भाजपा को सबसे बड़ा धोखेबाज करार देते हुए आरोप लगाया कि सत्ता के लिए उन्होंने शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस को तोड़ा। देशमुख ने यह भी कहा कि महाविकास आघाड़ी की सरकार गिराने के बावजूद शरद पवार और उनकी पार्टी का राजनीतिक करियर खत्म नहीं हुआ। उन्होंने भाजपा की विधानसभा चुनाव में जीत को ईवीएम और भाजपा की रणनीति से जोड़ा। कहा कि यह राज्य के किसानों की चिंता और बेरोजगारी के बावजूद हासिल हुई है। असं आहे, त्यांनी म्हटलं की दगाबाजीचं राजकारण त्यांनी म्हटलं आहे अमित शाह साहेबांनी। आता दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केलं हे सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीने दगाबाजीचं राजकारण महाराष्ट्रात चालू केलं। सर्वात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस आमचा जो पक्ष शरद पवार साहेबांचा जो पक्ष होता तो फोडला। तो फोडून पक्ष दुसऱ्याला दिलं, चिन्ह दुसऱ्याला दिलं। त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांचा जो पक्ष होता तो सुद्धा पक्ष फोडून तो पक्ष दुसऱ्यांना एकनाथ शिंदेना दिला, चिन्ह एकनाथ शिंदेला दिलं। कशा पद्धतीचं दगाबाजीचं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रात चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे। आणि ज्या पद्धतीचं पवार साहेबांचं राजकारण संपवण्याच्या गोष्टी काही भारतीय जनता पार्टीचे नेते करतात, पवार साहेबांचं राजकारण कोणी संपू शकत नाही। ठीक आहे, निवडणुकीमध्ये जय पराजय होत राहतो। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराजय झाला, पण तो पराजय कशामुळे झाला याची सुद्धा सर्व देशाला कल्पना आहे। ईव्हीएममुळे आमचा पराजय झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, संपूर्ण देशाला माहीत आहे। लाडली बहिणीचं नाव घेतात, पण खरा त्या निमित्तानं निवडणुकीमध्ये जो फरक पडला तो ईव्हीएममुळे पडला। एक लक्षात घ्या तुम्ही की 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची हवा होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने 288 जागा लढवल्या होत्या आणि 288 जागा लढून फक्त 122 जागा भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदी साहेबांची हवा असताना 2014 मध्ये निवडून आल्या होत्या। आता 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीने 149 जागा लढवल्या आणि 132 जागा निवडून आल्या, म्हणजे 89%। म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांची 2014 मध्ये हवा होती तेव्हा 42%। आणि आता कोणत्याही पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांची हवा नाही। शेतकरी नाराज आहे, कापसावर नाराज आहे, सोयाबीनच्या बाबतीत नाराज आहे, धान किंवा तिकडे कांदा या सर्व बाबतीत नाराज असताना, महागाईचे प्रश्न असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येतात। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं ईव्हीएममध्ये गडबड करून या पद्धतीचे निकाल महाराष्ट्राच्या विधानसभेत आलेले आहेत, हे महाराष्ट्रातलं सरकार हे ईव्हीएम सरकार आहे असं म्हटलं तर खोटं होणार नाही।